रामकृष्ण हरी मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज ब्लॉग कसा नंतर सुरू करते मी, म्हणजे दुपारी सुरू करते. तर त्याचं कारण असतं की माझी बहीण येणार आहे माझ्या घरी नाही, तिच्याच घरी येणार आहे. म्हणजे हे तिचं पण घर आहे. तर आमच्या घरी कसं म्हणायचं, कुठं येणार आहे ती, तिच्या माहेरी येणार आहे ती, इकडे येणार आहे गावाला. तर चला आता दिसतेत का मी बनवणार आहे मिसळ पाव. त्यासाठी म्हटलं चला ब्लॉगच बनवूया, कसं एक नवीन विषय पण मिळेल आणि छान एक ब्लॉग पण बनेल माझा पण, नाही का. तर चला बघत राहा शेवटपर्यंत ब्लॉग नक्की. हो, बहीण येणार आहे याचा जास्त आनंद नाही आहे, याचा जास्त आनंद आहे की भाचा येणार आहे. तर तुम्ही बघितला असेल त्याचा ब्लॉग, म्हणजे त्यांच्या घरी गेल्या, तिच्या घरी गेल्याचा मी ब्लॉग दाखवते तर थंबनेल. तर तो पण येणार आहे. सो आय एम सो एक्सायटेड. ब्लॉग बघा, मजा येईल तुम्हाला. आता किचन मध्ये आले आणि चहा किंवा कॉफी पिणार नाही असं तर काय होणार नाही. आफ्टर फ्यू आवर्स. स्वराज कळत नाही बा, तूच बाहेर होता मूर्ख हा घे म्हणून. पण तो चांगला का दिसत नाही मग तुला. गिफ्ट आलंय. गाड्या पण आणल्यात खेळायला. वा काय राहिलं. कॉइन्स पडले का. आम्हाला तर येत नाही विराज तर खेळता रे. बिझनेस येत आहे. मला शिकवा. तू भेटला नाही विरा मला. शेवड्याला इमोजी टाकायला लागेल. मग बनवले मिसळ, त्यानंतर बनवले भजे, कांदा भजे आमच्या दाजींना आवडतात. मग पहिले पाहुण्यांना जेवू घातलं, मग त्यानंतर आम्ही घरचे जेवलो. आणि मग आता म्हटलं चला बहिणीला द्यावं गिफ्ट. तर त्याच्यासाठी मी इथं गिफ्ट ऑर्डर केलं होतं, ड्रेस तोच मागच्या ब्लॉग मधला, आणि पेस्ट्री पण आणली होती. अरे हे नाही आणलं आपण, अगरबत्ती कॅडबरी काय म्हणतात त्याला, ते कॅन्डल. अरे स्वराज पण येतोय. ए विरा गिफ्ट आण. चाकू तुमचा फोन लोक आयफोन निकट करतात. भाई आयफोन नी मग बघत नाही का कर आपला असंच. काय नाही करायचं कट. चाकूच नाही, मी ठेवला होता याचा केकचा चाकू. हा तप काळा चाकू येतो. त्याचं पाणी झालं नाही, दुसरा होता तो. आईने आणलेला आहे दुबईवरून चाकू. दुबईवरून आले का. नाही फाडलेली पॅन्ट होली. हा दे मी चालते तुला. विरा बस इथं. आपण पण खाऊया. फोटो नाही काढला पण राव. बिहाइंड द स्टोरी. खा विरा गिफ्ट आण ना तिथं. मी ते पिंक वालं पार्सल. मस्त लागत केक. खाल नाही का. खायला नको पण आम्ही बाळाचा मस्त खाल्ला. वेगळंच आहे. मी नाही लय खाल्ल्यावर काही एकच पूर्ण स्लाइस खाल्ली. हे गिफ्ट बहिणीने नाही दिलं मला अजून बर्थडेला गिफ्ट, पण मी दिले पहिल्यांदा. तिचं लक्षात राहावं म्हणून गिफ्ट. हे काय ग्रीटिंग कार्ड पण आहे. उद्या नाही माझा बर्थडे. माझ्या बर्थडेला दिलंच नाही मी तुला स्वतः म्हणत होते मला गिफ्ट दे तरी दिलं नाही विराज तुम्हाला. बर तुझा ह्या बर्थडेला होते ना आमच्या घरी सगळी गँग. मग त्याला मी पर्सनल टच दिलाय. गाईबाने पार्सल फोडून हे केलंय, माहिती केलंय म्हणून हे केलंय ना. हा अच्छा, ह्याला तिकट होते काय ते. हा
हॅपी बर्थडे सिस्टर. वाव मला त्या नावाचा गणपती बनवायचा होता पण त्याला लय टाइम गेला असता माझा टाइम नाही येत जात होता. एक गपणार आहे तेव्हा आम्ही वाचत पण होतो ना ते हे. मस्त आहे मस्त आहे. आय लाईक इट. थँक्यू. त्याला आता आपण अजून ते मध्ये चिटकू बघ अजून मस्त दिसणार. हॅलो काय चाललंय? बस आता तेवढा आजीला राहू द्या. घसा खा दुखतोय ना त्याचा मग म्हणून तर केक नाही आणला आम्ही नाही तर मग केक आणायला. बघ भारी ना ड्रेस. मी जो घातला होता तो पण तुला विचारून घेतला होता की. हा पण तुला चांगला नसेल हा छान दिसेल बघ आता उद्या घाल. थँक्यू. वेलकम वेलकम फॉर धिस नाही थँक्यू फॉर धिस गिफ्ट असं म्हण. लवली ड्रेस. बड्डे तिचा 8 दिवसापूर्वीच झाला होता पण तेव्हा आम्ही काही तिच्या घरी गेलो नव्हतो. मग म्हटलं ती येणारच आहे तर चला गिफ्ट तरी घेऊन ठेवूया म्हणून राजेंनी आकडेला ना कॅडबरी बॉक्स दिलता आणि तिने ती आम्हाला आणलं होतं. मला दिलती एक कॅडबरी आणि मी माझी ठेवली होती आणि आईने ती घेतली आणि खात होती. मला म्हणते खायची का तुला? मला वाटलं ती खाती हलवा आणि तो विचारते मला खायची का तुला? म्हटलं नको नको मला नाही खायचा. नंतर कळलं मला ती कॅडबरी खाते. म्हटलं दे ती माझी कॅडबरी आहे. दिलतं बॉक्स तरी आमच्यासाठी आणलं होतं पूर्ण बॉक्स. आता खातोय आणि वजन कमी करायचं बरं का. पैसे पण आमच्या पिटकुला आम्हाला झोपूनच देत नाही. नुसतं पळात आहे. निघलं परत कुठेतरी हे का चाललं तिकडे. आता ते आजी झोपलेली तिच्याकडे चालला. तिच्याकडे जातो माझ्याकडे जातो. 10 वाजल्यात असंच चाललंय. तर मंडळी भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.